महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच निर्माण झाली आहे असा प्रश्न विचारला जातोय. कारण या विषयावर आता दावे प्रतिदाव्यांचं सत्र सुरू झालंय. अजित पवारांच्या घरातून आलेल्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी महायुतीच्या गोटामधून या प्रकरणावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. आधीच गेल्या काही काळापासून अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्षांमधला अंतर्गत संघर्ष स्पष्टपणे दिसून आला होता. परंतु आता अशातच भविष्यातील सत्ता वाटपावरून महायुतीतील काही दिग्गज नेत्यांनी एकमेकांना टोला लगावलाय. 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपद जरी निश्चित झाले असले तरी आगामी काळात या पदावर दावा केला जाऊ शकतो आणि संघर्ष निर्माण होऊ शकतो. याचे स्पष्ट संकेत या प्रकरणामुळे मिळाले आहेत. पण हे प्रकरण अचानक तापण्यामागे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचं एक वक्तव्य कारणीभूत ठरलं. तर नेमकं काय वक्तव्य केलंय जय पवार यांनी? आता यामुळे महायुतीत आगामी काळात कोणत्या घडामोडी घडू शकतात? तर चला सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून टाकणाऱ्या या प्रकरणाबद्दलची माहिती अगदी सविस्तर पद्धतीने जाणूया आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, काल म्हणजेच गुरुवार दिनांक 7 मे 2026 रोजी बारामती विधानसभा क्षेत्रात जनता दरबार घेतला गेला. मित्रांनो, जनता दरबार ही बारामतीच्या राजकारणातली परंपरा स्वर्गीय अजित पवार दादा यांनी सुरू केली होती. या दरबारच्या माध्यमातून अजित पवार आपल्या मतदार क्षेत्रातील जनतेचे प्रश्न जाणून घ्यायचे. आता तीच परंपरा त्यांचे वारसदार असणाऱ्या सुनेत्रा पवार देखील निभावत आहे. परंतु बारामतीत भरलेल्या या जनता दरबारच्या वेळी जय पवार यांनी असं वक्तव्य केलं ज्यामुळे महायुतीत मोठा तणाव निर्माण झाला. सोबतच महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी या प्रकरणावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. जय पवार यांनी माध्यमांशी बोलताना अशी इच्छा व्यक्त केली सुनेत्रा पवार या 2029च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या मुख्यमंत्री व्हाव्यात. पण याच वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात वादाची ठिणगी पडली असून आता चांगलाच राजकीय वणवा पेटलाय. तर चला सर्वात प्रथम जाणून घेऊयात की जय पवार या संदर्भात नेमके काय म्हणाले होते. मित्रांनो, जय पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की सर्वच बारामतीकरांची इच्छा होती की त्यांना स्वर्गीय अजित पवार यांना किमान एकदा तरी मुख्यमंत्री म्हणून पाहायचे होते. आता सुनेत्रा पवार देखील अजितदादा एवढंच कष्ट राज्यातील जनतेसाठी घेत आहेत. तर मला असं वाटतं की 2029च्या विधानसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार उभ्या राहतील. आमची सर्वांची अशी इच्छा आहे की त्या मुख्यमंत्री म्हणून निवडून गेल्या पाहिजेत, असे मत जय पवार यांच्याकडून व्यक्त केले गेले. दरम्यान जय पवारांच्या सूचक वक्तव्यावर महायुतीतील अनेक महत्त्वपूर्ण नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेहमीच आपल्या रोखठोक आणि परखड भूमिकेसाठी प्रसिद्ध असणारे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला. जयकुमार गोरे म्हणाले की मुख्यमंत्री व्हायला खूप मोठा जनाधार लागतो. सोबतच आमदारांची संख्या आणि भक्कम पाठिंबा देखील आवश्यक असतो, असा सूचक टोला त्यांनी लगावला. त्यांनी बोलताना असा देखील विश्वास व्यक्त केला की 2029 मध्ये देखील देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील. भाजप सोबतच शिंदे सेनेच्या काही नेत्यांनी देखील या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. शिंदे सेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की सुनेत्रा पवार चांगल्या मताधिक्याने निवडून आल्याने जय पवारांना पुढील स्वप्न पडत असतील. जय पवार यांना इच्छा व्यक्त करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तोंडातून जे शब्द निघाले ते परत येत नसतात. जय पवार यांच्या आई चांगल्या मताधिक्याने निवडून आल्या हे आपण सगळ्यांनीच पाहिलं. त्यामुळे कदाचित त्यांना वाटलं असेल की आई एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यामुळे त्यांना स्वप्न पडत असतील, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांच्याकडून देण्यात आली. मित्रांनो, महायुतीत मुख्यमंत्री पदावरून निर्माण झालेला हा काही पहिलाच संघर्ष नाही. 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देखील संपूर्ण राज्यभरात या विषयावर संभ्रम पाहायला मिळाला होता. महायुतीतील प्रत्येक घटक पक्ष आपल्याच वरिष्ठ नेतृत्वाने मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त करत होता. तर आगामी काळात देखील मुख्यमंत्री पदावर महायुतीत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक वेळा पक्षातील मोठे नेते कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करत असतात. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणावर आतापर्यंत कोणतेही भाष्य केलेले नाही. परंतु महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतील एका नेत्याने देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि जय पवारांचे मोठे बंधू रोहित पवार या संदर्भात बोलताना म्हणाले की मुख्यमंत्री व्हायचे असेल तर भाजपचा विरोध करावा लागेल, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. पुढे असे देखील म्हणाले की महाराष्ट्रात भाजप सोडून दुसऱ्या कोणत्याही पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. तर मुख्यमंत्री व्हायचे असेल तर तुम्हाला भाजपला विरोध करावाच लागेल. त्यामुळे अजितदादांच्या शेवटच्या 4 महिन्यांमध्ये आपण बघितलं असेल तर अजितदादा सातत्याने भाजपच्या विरोधात बोलत होते. असे सूचक विधान त्यांच्याकडून करण्यात आले. आता यामुळे देखील महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात तापण्याची शक्यता आहे. परंतु आता येणाऱ्या 2029च्या निवडणुकीनंतर कोण मुख्यमंत्री होणार हे तर येणारा काळच ठरवेल. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? जय पवार यांच्या वक्तव्यामुळे महायुतीत अंतर्गत संघर्ष वाढू शकतो का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड एमएच यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.